हाय गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत सांडग्यांची भाजी। तर महाराष्ट्रात ही सांडग्यांची भाजी खूपच स्पेशल आहे। तर हे सांडगे मी भाजून घेतलेले आहेत थोडेसे। तर आता इथे आपला कांदा ब्राऊन होते। तर अशा प्रकारे सांडगे भाजून घ्यायचेत आपल्याला। आणि एक कांदा कापून 2 पळी तेल टाकून कांदा कलसवते आता मी। अशा प्रकारे आपण कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलाय आणि मसाले घेतलेत, मीठ। अशा प्रकारे सगळं तयार करून ठेवायचे। आपला कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण याच्यात लसणाची फोडणी घालणार आहोत। त्यानंतर आपण याच्यात मसाले टाकणार आहोत। खूपच सोप्या पद्धतीने सांगत आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही भाजी। तर सांडग्यांची भाजी तुम्ही हिरव्या मिरचीची सुद्धा करू शकता, खूप छान लागते ती खायला, हिरव्या मिरचीची पण मी आता इथे लाल तिखटची करणार आहे। आपला कांदा ऑलमोस्ट गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण याच्यात लसूण टाकूया। त्यानंतर 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हळद, तुम्हाला हवेल तितकी तुम्ही तिखट करू शकता। लहान मुले आवडीने खातील तर यासाठी तिखट थोडं कमीच घालायचं आहे आपल्याला। माझ्या मुलाला ही भाजी खूपच आवडते। डब्याला जर भाजीला काही नसेल तर ही भाजी तुम्ही करू शकता। सांडग्याची भाजी सुक्की ही छान लागते ती, पण मी आता इथे थोड्या रश्श्याची करणार आहे। तर यात आपण आता पाणी घालायचं आहे। आता तुम्ही विचार करत असाल मी सांडगे याच्यात का नाही टाकले परतवण्यासाठी। तर पाण्याला उकळे आल्यानंतर सांडगे टाकायचे आहेत आपण याच्यात, कारण आपण ते भाजून घेतलेत ना। मग पाण्याला उकळी आली की आपण याच्यात सांडगे टाकायचे आणि त्यांना चांगलं शिजेपर्यंत लो मीडियम फ्लेमवरती ठेवायचं। आता यामध्ये आपण मीठ घालूया, स्वादानुसार मीठ। अशा प्रकारे आपल्या भाजीला तरंग आलेला आहे। आता आपण याच्यात वरून कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर तुम्ही भाजी झाल्यावर सुद्धा टाकू शकता, पण मला अशी आवडते सो मी असं टाकते। तुम्ही अशी टाकू शकता, नो प्रॉब्लेम। भाजीला उकळ आला की आपण त्याच्यात सांडगे सोडणार आहोत। मग त्यांना व्यवस्थित शिजून झालं की मग आपली भाजी तयार होईल। अशा प्रकारे आपल्या भाजीला उकळ आलेला आहे। तर तिला थोडा वेळ 5-1 मिनिटं चांगली उकळू द्यायची। त्यानंतर आपण आता भाजीमध्ये हे भाजलेले सांडगे घालणार आहोत। हलवून द्यायचं तिला एकदा, थोडा वेळ असेच शिजू द्यायचे। त्यानंतर ना गॅस मीडियम करून मग झाकण ठेवायचं आपल्याला। अशा प्रकारे 5-10 मिनिटं उकळून झाल्यानंतर आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। चला, तर झाकून आपल्याला 5-10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघूया आपली भाजी कशी झाली ते। आता आपली भाजी बरोबर झालेली आहे। तर तुम्ही असं चेक करू शकता शिजले की नाही ते। असं उलटणी दाबून बघू शकता किंवा हाताने पण दाबून बघू शकता तुम्ही। भाजते इथे। तर आपली भाजी झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।